एक प्रश्न नेहमी विचारला जातो कवींना की तुम्हाला सुचतं कसं, तुम्ही शिकलात कुठे, वगैरे वगैरे. त्यावर मला सुचलेल्या या ओळी. कवी, कविता आणि उपाय. काय विचारलं तुम्ही? कविता कशी करायची? काय विचारलं तुम्ही? कविता कशी करायची? नाही, प्रश्न तसा नेहमीचाच आहे, पण उत्तर नेहमीच चुकवणारा आहे. अहो, 100 कविता करूनही हुकमी असं मिळत नाहीये उत्तर. कविता आता शिकायचीच म्हणून मीही शिबिरं केली 70. पाडगावकरांची बोलगाणी घ्यावी जोडीला मूठभर. काय काय घ्यायचं? पाडगावकरांची बोलगाणी घ्यावी जोडीला मूठभर. मर्ढेकरांचे पिपातले उंदीर असू द्यावेत डझनभर. कोण कधी कामास येईल सांगता नाही येत. मुक्तछंद कवितेचा तर फक्कड जमेल बेत. आरती प्रभूंच्या कवितेतला मनाचा दगड. आरती प्रभूंच्या कवितेतला मनाचा दगड नि तेच ते मधून विंदांच्या काढलेली सवड. पाठीवरती हात ठेवून कुसुमाग्रज म्हणाले लढ. पाठीवरती हात ठेवून कुसुमाग्रज म्हणाले लढ. विरहाच्या कवितांचा मनात दाटला कढ. मन तळ्यात मळ्यात झालं तर आठवायचा संदीप खरे. नाधोंच्या उतरलेल्या नभाने कवितांचे झाले तळे. सुरेश भटांच्या गझलेतला मोगरा घ्यायचा खुडून. सुरेश भटांच्या गझलेतला मोगरा घ्यायचा खुडून. वैभव जोशीच्या शब्दांचे वळण घ्यायचे पुढून. देशभक्ती हवी आहे मग सावरकर स्मरावे. देशभक्ती हवी आहे मग सावरकर स्मरावे. शाहिरी पोवाडे ना मग बापटांना आठवावे. पोएट बोरकर म्हणजे तर प्रेमरसाचा कहर आणि दवणेंच्या गीतांमधून भक्तिरसाचा बहर. माडगुळकरी गजाननाचा तर सर्वत्र संचार. ज्ञानोबांच्या इवल्या रोपाला या सगळ्यांचाच आधार. सावळारामनी प्रभू, खेबुडकरनी महामरे यांच्याही शब्दांचे झिजवावेत उंबरे. अत्र्यांचा रुबाब आणि खोडकरपणा थोडा. इंदिरेची माया आणि रविकिरणांचा जोडा. लागेल तसं तेव्हा तेव्हा ते ते घ्यायचं. जसं सुचेल जेव्हा सुचेल लिहून सारं ठेवायचं. शांताबाईंची त्रिवेणी आणि बहिणाबाईंची गाणी. शांताबाईंची त्रिवेणी आणि बहिणाबाईंची गाणी. नीरजाचे कटू सत्य आणि डोळ्यामधले पाणी. हेही घ्यायचं थोडं थोडं. हेही घ्यायचं थोडं थोडं. मिसळत राहायचं आधेमध्ये. सौमित्रच्या पावसात भिजल्यावर. सौमित्रच्या पावसात भिजल्यावर यायचं शंकर वैद्यांच्या छत्रीमध्ये. तारका मंद झाल्यावर सखी येईलच नक्की कधीतरी. तारका मंद झाल्यावर सखी येईलच नक्की कधीतरी. घेत असली कविता माझी आढेवेढे आत्ता जरी. घेत असली कविता माझी आढेवेढे आत्ता जरी. धन्यवाद.